नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज एक खूप इम्पोर्टंट टॉपिक आपल्याकडे आहे. आपण खूप एका इम्पोर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत, जो असणार आहे जेईई करावी की एम-एस-टी-सी-ई-टी करावी? ओके, तुम्हाला कधी ना कधीतरी हा प्रश्न पडला असेल. ओके, हा व्हिडिओ स्पेशली कोणत्या मुलांसाठी आहे? जे सध्या 10th मध्ये आहेत, 11th मध्ये आहेत आणि 12th मध्ये आहेत. ओके. जर तुम्ही समजा इंजिनिअरिंगची प्रिपरेशन करत असाल आणि ठरवत असाल जेईई किंवा एम-एस-टी-सी-ई-टी या दोन्हींपैकी काय करायचं, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला या व्हिडिओमधून एक फायनल डिसिजन मिळेल नक्की जेईई करावी की एम-एस-टी-सी-ई-टी. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनंती आहे की प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर आपण वन बाय वन पूर्ण टॉपिक्स पाहूया की जेईई तुमच्यासाठी बेस्ट राहील की तुमच्यासाठी एम-एस-टी-सी-ई-टी बेस्ट राहील. ओके. आता सर्वप्रथम जेईईला मुलं का जातात? तुम्ही जर पाहिलं असेल की बहुतांश इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्स ओके. विचार करा, की समजा आपल्या सभोवताली तुम्ही विचार करा. समजा 10 मुलं जर असतील, तर त्याच्यापैकी 7 जणांना जेईई करायची असते. ओके. तर ती का करायची असते? तुम्ही एक सिनेरिओ लक्षात घ्या. ओके. मला सांगा 10वी मध्ये समजा मुलाला चांगले पर्सेंट पडतात. ओके. म्हणजे समजा 98 असतील, 97 असतील. ओके. म्हणजे समजा 85 चा मुलगा सुद्धा जेईईला जातो. आता तो जातो ठीक आहे. त्याच्यानंतर समजा जेईईची एक्झाम तर भरपूर देतात, पण ॲक्चुअल प्रिपरेशन करतात ही मुलं, बरोबर आहे. आता 10वी मध्ये चांगले पर्सेंट पडले. ओके. त्याच्यानंतर ना पालकाला वाटलं, की आपला मुलगा खूपच आइन्स्टाईन वगैरे आहे, म्हणजे या पद्धतीने बरोबर. त्याच्यानंतर त्यांना एक चांगली अकॅडमी जॉइन करून दिली. पण आता होतं कसं, ज्यावेळेस अकॅडमीमध्ये तुम्ही जाता, तर नंतर या विषयावर मी पुढे बोलणारच आहे, बरोबर. पण अकॅडमी वगैरेमध्ये जाता, त्यावेळेस 11th मध्ये तुम्हाला खूप स्लोली शिकवलं जातं. म्हणजे तुमच्यात एक कॉन्फिडन्स तयार केला जातो, की समजा तुम्ही करू शकताय. आणि 12th मध्ये एवढा स्पीड वाढवला जातो, की मुलाच्या डायरेक्ट डोक्यावरनं जातं. ओके. त्याच्यामुळे बरेचसे मुलं काय करतात, शिफ्ट करतात जेईई पासनं सी-ई-टी पर्यंत. ओके. म्हणजे तुम्हाला समजलंच की मुलं जेईईला का जातात? ओके. आता जेईईला जाण्यामागचे बाकीचे पण कारणं आहेत. म्हणजे समजा कॉलेजचं अट्रॅक्शन समजा आय-आय-टी वगैरे तर हे टॉपचे कॉलेज आहेत त्याच्याबद्दल काही म्हणजे समजा दुमतच नाहीये आपलं बरोबर. पण सध्या माणसाला काय झालं पाहिजे, की समजा सेल्फ रिअलायझेशन झालं पाहिजे. आता नंतर काय आहे, व्हिच वन इस हार्ड? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑब्व्हियसली जेईई कशी आहे एम-एस-टी-सी-ई-टी पेक्षा हार्ड एक्झाम आहे. बरोबर. आता तुम्ही जेईईचा पेपर जर पाहिला, एम-एस-टी-सी-ई-टीचा जर पेपर पाहिला तुम्ही, तर खूप त्याच्यामध्ये तफावत आहे आणि महत्त्वाची तफावत म्हणजे जेईईमध्ये कसं आहे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि एम-एस-टी-सी-ई-टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये मित्रांनो. ओके. त्याच्यामुळे इथं बऱ्याचशा मुलांचा फायदा होतो. त्याच्यानंतर नंबर ऑफ अपिअरिंग कॅन्डिडेट्स जेईईमध्ये कसं नंबर ऑफ अपिअरिंग कॅन्डिडेट्स कसे तर जास्त आहे आणि त्याच तुलनेत ज्या सीट्स आहेत, ओके, ज्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सीट्स आहेत, तर त्या कशा आहेत? कमी येतं आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं एम-एस-टी-सी-ई-टीमध्ये ठीक आहे, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जास्त आहेत. जास्त म्हणजे कसे? एम-एस-टी-सी-ई-टी एक्झामला जर आपण फक्त कंपेअर केलं तर जास्त कॅन्डिडेट्स आहेत. पण जर समजा जेईई सोबत जर कंपेअर केलं तर एम-एस-टी-सी-ई-टीमध्ये कसं आहे? नंबर ऑफ कॅन्डिडेट्स कमी येतं आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सीट्स सुद्धा जास्त आहेत. जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 300, 350, 400 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये नाही जरी म्हटलं, तर 400 ते 500 एवढं इंटेक आहे. काही-काही इंजिनिअरिंग कॉलेजचं इंटेक 4-4 हजारापर्यंत आहे. पण समजा नॉर्मल जरी एव्हरेज पकडला आपण तर 500 ते 600 पर्यंत इंटेक आहे प्रत्येक कॉलेजचं, बरोबर. त्याच्यामुळे जी एम-एस-टी-सी-ई-टीमध्ये तुम्हाला कितीही पर्सेंटाइल पडू दे, अक्षरशः समजा तुम्हाला 10 जरी पर्सेंटाइल पडले, ओके. 10 जरी पर्सेंटाइल पडले, तरी तुम्हाला सीट मिळू शकते महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, ओके. सी-एसला सुद्धा मिळू शकते. कारण मागच्या वेळेस आमचा एक स्टुडंट होता. 15 पर्सेंटाइलवर त्याला सी-एस मिळलं. ओके. आता ऑब्व्हियसली ते पुण्यात किंवा मुंबईमध्ये मिळलं नाही, ते बाहेरच्या कॉलेजेसमध्ये मिळलं. पण मिळलं हे महत्वाचं आहे. सीट मिळली. पण जर तुम्ही जेईईचा विचार केला, तर मॅक्सिमम कॅन्डिडेटला इथं सीटच मिळत नाहीत. त्याच्यामुळे नंबर ऑफ सक्सेसचा रेशो कोणामध्ये जास्त आहे? एम-एस-टी-सी-ई-टीमध्ये जास्त आहे, बरोबर? आता आपण दुसऱ्या मुद्द्याचा विचार करू. तुम्हाला समजलं कोणती एक्झाम हार्ड आहे, ओके. आणि तुम्हाला हे ऑब्व्हियसली माहीतच आहे. त्याच्यानंतरनं काय महत्वाचं म्हणजे सेल्फ रिअलायझेशन. ओके. मित्रांनो, तुम्हाला स्वतः ठरवायचंय तुम्हाला नक्की करायचंय काय? सेल्फ रिअलायझेशन करायचंय. तुमच्या 10वी च्या पर्सेंटवर तुम्ही जाऊ नका किंवा इथून मागे तुम्ही काय परफॉर्म केलं त्याच्यावर तुम्ही जाऊ नका किंवा समजा पालकांच्या काय अपेक्षा आहेत, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही जाऊ नका. कारण ठीक आहे, अपेक्षा माणूस ठेवतं, पण त्या पूर्ण होतील, नाही होतील किंवा पूर्ण करायची जबाबदारी आपल्यावर असते, बरोबर? आणि समजा जर बाय चान्स आपल्याकडून जर त्या पूर्ण झाल्या नाही, तर काय होतं? अपेक्षा भंग होतो, बरोबर? तर त्याच्यापेक्षा बेटर राहतं, की आपण आधीच एक चांगला डिसिजन घेतला पाहिजे. मग तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन करायचंय, की तुम्हाला नक्की जेईई होऊ शकते का? ओके, जेईई होऊ शकते का? तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन करायचंय. ठीक आहे, अकॅडमीमध्ये तुम्ही जाताल, सगळ्या गोष्टी होताल, एक्झाम देताल. पण तुम्हाला विचार करायचा आहे, समजा पॅरेंट्स तुमचे भरमसाठ पैसा खर्च करतील. पण तुम्हाला एकदा विचार करायचा आहे, ओके, आपल्याच्याने जेईई होईल का? जर मित्रांनो याचं उत्तर असेल येस, तर नक्की तुम्ही जेईईकडे जा.
नक्की मी 100% सांगतो. जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असेल, की तुम्ही जे क्रॅक करू शकता आणि एक चांगल्या कॉलेजमध्ये चांगली सीट जर तुम्ही मिळवू शकत असाल, तर नक्की जे-ईवर तुम्ही फोकस करा. एम-एस-टी, सी-ई-टीवर फोकस करू नका. पण जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल, की जे-ईला आपण उगाच आलोय किंवा समजा जे आपल्याच्याने होणार नाही, तर तुम्ही नक्की एम-एस-टी, सी-ई-टीचा विचार करा. ओके. एम-एस-टी, सी-ई-टी ही एक्झाम काय म्हणजे समजा एकदमच खालच्या लेव्हलची असा काही अर्थ नाही त्याचा. समजा सी-ओ-ई-पी सारखं कॉलेज असेल, ओके. पी-आय-सी-टी सारखं जर कॉलेज असेल, आता सी-ओ-ई-पीचा, पी-आय-सी-टीचा जर तुम्ही प्लेसमेंट रेशो पाहिला किंवा प्लेसमेंट रेकॉर्ड जर पाहिलं, तर एखाद्या आय-आय-टी, एन-आय-टीला लाजवेल एवढं त्यांचं प्लेसमेंट स्ट्राँग आहे. ओके. जर पी-आय-सी-टीचा विचार केला, तर 94% प्लेसमेंट ही सी-एसची झाली आहे. ओके. आणि ते पण टॉप पॅकेज 33 आय गेस लाख रुपयाचं आहे पी-आय-सी-टीमध्ये. मग तुम्ही विचार करा, की समजा या अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर एंट्री मिळली सी-ई-टी थ्रू, तर तुमच्यासाठी ते कधी पण बेटर आहे. ओके का? ना की जे साठी 2-3 ड्रॉप घेण्यापेक्षा जर तुम्ही अशा कॉलेजेसमध्ये जर गेले, समजा सी-ओ-ई-पी असेल, पी-आय-सी-टी असेल, त्याच्यानंतर व्ही-जे-टी-आय आहे. व्ही-जे-टी-आय सोबत वालचंद आहे. ओके, वालचंद आहे. जर अशा कॉलेजेसमधून जर तुम्ही गेले, तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. त्यात काही डाऊटच नाही. त्याच्यामुळे महत्त्वाचं म्हणजे काय? सेल्फ रिअलायझेशन तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही कुठपर्यंत आहात? ओके. आता मी डायरेक्टली तुम्हाला बोलतो, की तुम्ही कुठपर्यंत आहात ते तुम्ही विचार करा आणि तुमच्याच्याने होऊ शकतं का याचा तुम्ही विचार करा. जर तुमचं पॉझिटिव्ह ॲन्सर असेल, जर तुमच्याच्याने होऊ शकत असेल, म्हणजे हा विचार तुम्हाला जरासा म्हणजे स्वतः पण करायचा आहे आणि त्याचबरोबर सेल्फ रिअलायझेशन करायचं म्हणजे कसं, की थोड्याशा टेस्ट वगैरे देऊन पाहायच्यात. नंतर आपल्याला कितीक येतं किंवा समजा एखादा जे-ई ॲस्पिरंट असेल, तर त्याला भेटून पाहायचंय. की म्हणजे सर्वतोपरी तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला एकट्याला हा निर्णय घ्यायचा आहे. कारण कसं असतं, की हे जे तुमचं समजा एज आहे, समजा तुम्ही आता 12th असाल, 11th असाल, तर तुमची मानसिक समजा शारीरिक एवढी वाढ झाली नसते. शारीरिक म्हणण्यापेक्षा म्हणजे तुमची एवढी वैचारिक वाढ झालेली नसते, की तुम्ही एवढा मोठा निर्णय घ्याल. त्याच्यामुळे तुमचे जे भाऊ-बहीण असतील तुमच्यापेक्षा मोठे, तर त्यांचा तुम्ही विचार करा. म्हणजे त्यांचा तुम्ही विचार घ्या आणि त्यानुसार काय असेल ते अप्रोप्रिएट डिसिजन तुम्ही घ्या. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय सेल्फ रिअलायझेशन करा आणि त्याच्यानुसार एकच तुम्ही निर्णय घ्या. फोकस तुमचं क्लिअर असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला टार्गेटपर्यंत पोहोचवायला वेळ लागणार नाही. त्याच्यानंतरनं काय शिफ्टिंग फ्रॉम जे टू एम-एस-टी-सी-टी. आता तुम्ही बऱ्याच जणांचं ऐकलं असेल. मुलं डिसेंबरपर्यंत चांगला अभ्यास करतात. ओके. आणि त्याच्यानंतरनं जे-ई-मध्ये जे-ईचा अटेम्प्ट वगैरे देऊन जे-ईमध्ये थोडंसं निराशा येते त्यांना. तर नंतर ते काय होतात एम-एस-टी-सी-ई-टीमध्ये शिफ्ट होतात. आता त्याच्यातले बरेचसे जण ओके. जे जे-ईमध्ये ऑलरेडी चांगलं परफॉर्म करत होते. फक्त ठीक आहे थोड्याशाने कमी जास्त होत होतं त्यांचं. तर ते एम-एस-टी-सी-ईटीमध्ये नो डाउट चांगलं परफॉर्म करतात. असे काही मुलं याच्यामध्ये असतात, की जे जे-ई करतात. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक थोडीशी नकारात्मकता येते. बरोबर आणि त्याच्यानंतर ते एम-एस-टी, सी-ई-टीकडे येतात. मग होतं काय परिणामी, जी पण त्यांची व्यवस्थित होत नाही. एम-एस-टी, सी-ई-टी पण त्यांची व्यवस्थित होत नाही. आता एवढं जर तुम्ही फेल्युअर पचवत असाल, तर तुमचं बोर्ड पण व्यवस्थित होत नाही. ओके. बोर्ड पण काय होतं, व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही विचार करायचा, की अगोदर जे करायची की एम-एस-टी-सी-टी. बरेचसे मुलं शिफ्ट करतात. स्पेशली ड्रॉपर्स पण भरपूर याच्यामध्ये असतात, की अगोदर जे-ई-साठी केलं, जे झाली नाही, त्याच्यानंतर एम-एस-टी-सी-टी करतोय. त्याच्यामुळे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्यापासूनच जर एम-एस-टी-सी-टीसाठी केलं, तर म्हणजे तुमच्यासाठी ते खूप बेटर ठरेल, बरोबर? आणि त्याच्यानंतरनं काय बिग अकॅडमिक्स. ओके, आता मी अकॅडमीचं कोणतं नाव घेत नाही, पण तुमच्या सभोवताली बऱ्याचशा मोठ्या अकॅडमीज असतील. ओके, आय-आय-टी, जे-ईसाठी त्या प्रिपेअर करत असतील तुम्हाला. पण एक लक्षात घ्या, ही जी अकॅडमी वगैरे जी कन्सेप्ट आहे, तर ती फक्त एक बिझनेस मॉडेल सध्या आहे, बरोबर? आता मी पहिल्यांदाच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, की 11thला ज्यावेळेस तुम्ही जाल, तर त्यावेळेस तुम्हाला एकदम परफेक्ट शिकवतील. म्हणजे कसं, एकदम थोडंसं म्हणजे स्पून फीडिंग करतील. स्पून फीडिंग केल्यानंतर तुम्हाला वाटेल, की बाबा जे खूप ईझी आहे वगैरे, 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 बरोबर? पण त्याच्यानंतर जसं तुम्ही 12thला जाणार, ओके, जसं तुमची जे जवळ येणार, की त्यांच्या सिलेबसचा स्पीड जो आहे, तो खूप इन्क्रीज होईल. ड्रास्टिकली इन्क्रीज होईल. आता तुम्हाला तेवढ्या स्पीडची सवय नसणार. जेणेकरून कसं होईल, की तुम्हाला त्यातलं काही समजणार नाही. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ज्या फॅकल्टी आहेत, जे तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहेत, तर 12thला ते नसणार आहेत. ओके, म्हणजे अकॅडमीवाले काय करतात, की जे क्वालिटीज आहेत, म्हणजे जे क्वालिटी प्रोफेसर वगैरे आहेत, तर त्यांना काय करतात, 11साठी हायर करतात. म्हणजे एकदम मार्केटिंग करतात. 11साठी हायर केले, मुलं आपल्याशी जॉइन केले, थोडीशी ॲडव्हर्टाइज केली. तर त्याच्यानंतर 12thला काय त्यांना घेणं-देणं नाही, तुम्ही जे पास होणार आहे, नाही होणार. कारण तसा पण त्यांच्याकडे रिझल्ट येणार आहे. समजा एखाद्या अकॅडमीमध्ये 1000 जर मुलं असतील, ओके, 1000 जर मुलं असतील, ऑफ कोर्स 1000 मधले समजा 10-15 तर मुलं अशी असतील, की ज्यांचा ऑलरेडी रिझल्ट येणार आहे. 10-15 रिझल्ट ऑलरेडी त्यांचे येणार आहेत आणि त्याच्यामुळे तेच ते बॅनरवर छापणार आहेत पुन्हा. रिझल्ट विकत घेऊन ते बॅनरवर छापणार. म्हणजे त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीकडे तुम्ही जाऊ नका किंवा त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीचा तुम्ही बळीचा बकरा होऊ नका. त्याच्यामुळे आपण अगोदरच आपलं फोकस क्लिअर पाहिजे. कारण तुम्हाला सगळं समजा आता ट्रुथ माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही अवेअर व्हाल ना याच्यापासून. अगोदरच तुम्हाला ह्या जर गोष्टी माहिती असेल, तर तुम्ही त्याच्याकडे जाणार नाही किंवा त्या ट्रॅपमध्ये तुम्ही
फसणार नाही. त्याच्यामुळे अगोदरच लक्षात ठेवायचं, सेल्फ रिअलायझेशन करायचं, की तुम्हाला नक्की करायचंय काय? ओके. सेल्फ रिअलायझेशन केल्यानंतर तुम्हाला करायचंय काय? पॅरेंट्सचे वगैरे सल्ले तुम्ही घ्यायचे. एखादी चांगली ट्रस्टेड अकॅडमी पाहायची किंवा ऑनलाईन तुम्ही करू शकता. बरोबर. या पद्धतीने जर व्यवस्थित तुम्ही जर आपल्या टार्गेटच्या दिशेने गेले, तर सी काय, पी काय इझिली तुम्हाला मिळून जाईल. ओके. आणि आता त्याच्यानंतर काय फायनल डिसिजन. आता आपण फायनल कन्क्लुजन करूया, की नक्की कोणती एक्झाम द्यायची, नक्की काय करायचं? ओके. तर मी तुम्हाला सांगतो एक्झाम तुम्हाला दोन्ही पण द्यायला लागतील. एक्झाम असेल, ओके. आणि त्याच्यानंतर सी असेल. एक्झाम तुम्हाला दोन्ही पण द्यायच्या आहेत. ओके. एवढं लक्षात घ्या. मग आता एवढी गाथा कशासाठी वाचली? लक्षात घ्या एक्झाम जरी तुम्ही दोन्ही द्यायच्या असतील, तरी पण जो आपला फोकस आहे, तर तो कोणत्यातरी एकाच एक्झामवर करायचा आहे आपल्याला. ओके. म्हणजे जो आपला फोकस आहे, मेन टार्गेट जे असेल, समजा तुम्ही देताय, तर जेईई फक्त ॲज अ प्रॅक्टिससाठी किंवा समजा तुमच्या प्रॅक्टिससाठी द्या, बरोबर? अभ्यासासाठी द्या. पण जर तुम्ही समजा जेईई करताय, तर तुम्ही द्या. ठीक आहे. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट होते, म्हणजे या गोष्टी सर्व, बरोबर? किंवा टाईम मॅनेजमेंट एक्झाममध्ये कसा करायचा? ओके. म्हणजे लक्षात ठेवायचं, की दोन्ही एक्झाम तुम्हाला द्यायच्या आहेत, पण आपला जो मेन फोकस आहे, तर तो एका एक्झामवर पाहिजे. आता बरेचसे मी असे विद्यार्थी पाहतो, की आता समजा कधी होईल आपली, की समजा एप्रिल वगैरेमध्ये आपली होईल, बरोबर? अजून एक 6 ते 7 महिने बाकी आहेत. तरी पण अजून काहीचं कन्क्लुजन आलं नाही, की जेईईकडे जायचं, की सीईटीकडे जायचं. अजून असे काही आहेत, की ज्यांना पी आणि पी सध्या डिस्टिंग्विश करता येत नाहीये. बरोबर? म्हणजे ते ते ठरवायला एवढे कॅपेबल नाहीत, की त्यांनी पी करावं, की पी करायचं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुम्ही जागा व्हा आणि काय असेल तो डिसिजन घ्या. कारण खूप कॉम्पिटिशन आहे. मी मागच्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, की कोणत्या लेव्हलची कॉम्पिटिशन सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, की जेवढं लवकर जागा होता येईल, तेवढं लवकर तुम्ही जागा व्हा आणि नक्की व्यवस्थित चांगला डिसिजन घ्या. आता हा डिसिजन फक्त तुमच्यावर आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटचा हा वेगळा असू शकतो. ठीक आहे, असं काही नाही, की तुम्ही जे करताय म्हणजे तुम्ही चुकीचा डिसिजन घेताय किंवा करताय तुम्ही चुकीचा डिसिजन घेताय. दोन्हीही तुमचे डिसिजन वेगळे असतील. पण तुम्ही जर दोन्ही पॅरलली करत असाल, हा डिसिजन तुमचा चुकीचा आहे. तुम्हाला काय करायचं, की फोकस एका एक्झामवर ठेवायचा. एक्झाम 2 द्यायच्यात. ठीक आहे, द्यायला काही जात नाही. एक्झाम 2 द्यायच्यात, पण फोकस एका गोष्टीवर ठेवायचा आणि त्या गोष्टीचाच अभ्यास करून व्यवस्थित यश आपल्याला मिळवायचं. त्याच्यामुळे आय होप मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल, की नक्की तुमचं डिसिजन काय असेल, ओके किंवा माझं सांगण्याचं तात्पर्य तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला फक्त लाईक करा. प्लीज लाईक करा व्हिडिओला. त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही जर ते कन्फ्यूज असतील, त्यांनाही हा डिसिजन घेण्यामध्ये समजा मदत होईल. आणि त्याच्यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सी-ई-टी 2026 पर्यंत आपलं चॅनल आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी सुद्धा आपलं चॅनल तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. त्याच्यामुळे चॅनलला प्लीज फक्त सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.